नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी उठून आपण बघलं की पप्पांनी आणलेले मासे आणि ते साफ करत होते आणि ते बघून एवढं भारी वाटलं ना, म्हटलं आजचा दिवस भारी जाणार आहे एकदम. गणपतीचे 11 दिवस, त्याच्या आधी 4-5 दिवस आणि त्याच्यानंतर 5-6 दिवस, म्हणजे जेमतेम 15 ते 20 दिवस आपण नॉनव्हेज काय खाल्लं नव्हतं. पण असं वाटत होतं की वर्षभर आपण खाल्लं नाही. एरवी कधी नाही, पण जेव्हा घरी नॉनव्हेज असतं ना, तेव्हा घरच्यांना कामात मदत करण्याचा उत्साह नेहमी वाढतो. म्हणून म्हटलं की आज आपण सुद्धा काहीतरी बनवूया, म्हणून फटाफट 4-5 कांदे घेतले आणि त्या मशीनमध्ये चॉप करून घेतले. कांदा टोमॅटो बारीक करून घेतल्यानंतर छानपैकी तो कढईत शिजवून घेतला आणि त्यात थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली. त्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद टाकली आणि त्यानंतर 2 चमचा मालवणी मसाला, म्हटलं हो दे एकदम झणझणीत. नंतर सगळी कोळंबी त्याच्यात घातली आणि मस्तपैकी मसाल्यात त्या परतून घेतली. कढईवर ठेवलं झाकण आणि त्यानंतर फ्लेम केली स्लो आणि मस्तपैकी शिजत ठेवलं. एका साईडला कोलंबीची चटणी रेडी होत होती, दुसऱ्या साईडला आपण म्हटलं की मासे फ्राय करायची तयारी करून ठेवूया. मस्तपैकी रवा कोटिंग करून मासे आपण फ्राय करून घेतले आणि मग बसलो जेवायला. मस्तपैकी आज चपाती, कोलंबीची चटणी, हलवा फ्राय, डाळ आणि पप्पांनी केलेलं माशाचं तिकलं. हा फटाफट व्लॉगसाठी व्हिडिओ काढला आणि जेवणावर पूर्ण तावाच मारला आपण. जेवण वगैरे घेतलं आणि आपण बाहेर बघले तर मम्मा एवढा मन लावून काय बघते, बघले तर रील स्क्रोल करत होते आणि कुठची तरी रेसिपी बघत होती. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.